परवा मला एक फोन आला बरं का, की काकू आमच्याकडे केळवण करायचं आहे. तर मग ते कसं करायचं त्याबद्दल त्यांना माहिती हवी होती. पण त्याच वेळेला त्यांनी मला आणखीन एक प्रश्न विचारला, की काकू केळवण आणि व्याहीभोजन हे एकच आहे का? केळवणाच्या दिवशी आम्ही व्याहीभोजन केलं तर चालेल का? आणि मग माझ्या लक्षात आलं, की खरंच केळवण आणि व्याहीभोजन यातला छोटासा एक अगदी लहानसा फरक आहे, तो तुम्हाला सांगितला पाहिजे. आणि म्हणून या व्हिडिओमध्ये केळवण आणि व्याहीभोजन याच्यामध्ये काय थोडासा फरक आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता पहिल्यांदा आपण केळवणाची माहिती घेऊयात बरं का. ज्या वेळेला आपल्या घरात एखादं कार्य म्हणजे लग्न किंवा मुंजे ठरते त्यावेळेला आपण देवदेवक बसवतो किंवा ग्रहमक करतो, त्या दिवशी केळवण हे केलं जातं. केळवण म्हणजे काय, तर घरातली मंडळींनी ज्यांचं लग्न ठरलेलं आहे त्या मुलीला किंवा मुंजे मुलाला आणि त्याच्या आईवडिलांना छान जेवण करून त्यांचं कौतुक करायचं, याला आपण केळवण म्हणतो. जे देवदेवकाच्या दिवशी केळवण होतं त्याला घरचं केळवण म्हणतात. आणि घरचं केळवण झाल्यानंतर मग आपले इतर नातेवाईक असतात ते आपल्याला बोलवतात. त्यावेळेला ते म्हणतात की आम्ही सुद्धा केळवण केलं किंवा करणार आहोत. तर केळवण हे घरच्या लोकांनी किंवा नातेवाईकांनी जे कौतुकाचं जेवण आपण करतो किंवा ते जे कौतुक करतो त्याला केळवण म्हटलं जातं. आता देवदेवक किंवा ग्रहमक झाल्यानंतर केळवणाचा कार्यक्रम होतो. म्हणजे काय, की छान पाटपाणी घेतलं जातं, रांगोळी काढली जाते, सनई लावली जाते, नंतर उदबत्त्यांचा घमघमाट असतो. अशा या लग्नाच्या छान माहोलामध्ये जे नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी किंवा मुंजे मुलगा त्यांचे आईवडील त्यांना आदराने जेवायला बसवलं जातं. आणि मुख्य म्हणजे या दिवशी पंचपक्वान्नाचा थाट केला जातो. प्रथम देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर सगळ्यांची पंगत मांडली जाते. या पंक्तीमध्ये आग्रह करून या सगळ्यांना जेवायला घातलं जातं. कारण आता लग्न असतं, त्या गडबडीत त्यांना त्याचं टेन्शन असतं. मग छान जेवण जाणं किंवा ह्या गोष्टी थोड्याशा कमी होतात, कारण टेन्शनमुळे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला पोटभर जेवण जात नाही. आणि एक त्यांचं कौतुक करणे, त्यांच्याकडे आज कार्य आहे, मुलामुलीचं लग्न आज होणार असतं किंवा मुलाची मुंजे होणार असते, ह्याचं कौतुक करणं म्हणजेच केळवण होतं. जेवण झाल्यानंतर वरमाय, वधूमाय किंवा बटूची आई यांना छान चौरंगावर बसवलं जातं. त्या दिवशी त्यांना बांगड्या भरल्या जातात, हातावर मेहंदी काढली जाते. अर्थात काही जणांकडे मेहंदी काढण्याची पद्धत नसते बरं का. ज्यांच्याकडे मेहंदी काढण्याची पद्धत असते त्यांच्याकडे आवर्जून मेहंदी काढली जाते. नंतर त्यांना आहेर केला जातो. आहेर करताना सगळ्यांना एकदम बसवलं जातं, हळदी कुंकू लावलं जातं. घरातल्या ज्या मोठे व्यक्ती असतात म्हणजे सासू सासरे म्हणा किंवा दीर जाऊ असतात, ते सुद्धा प्रत्येकजण आपापल्या परीने आणलेला आहेर असतो तो त्यांना देतात आणि त्याला घरचा आहेर केला असं म्हटलं जातं. त्यावेळेला टॉवेल आणि टोपी ही आवर्जून दिली जाते. आणि वरमाय, वधूमाय किंवा जी मुंजे मुलाची आई असते त्यांना बांगड्याही आवर्जून भरल्या जातात. एखादा छोटासा दागिनासुद्धा हौसेने केला जातो. त्याच वेळेला त्या वधूमाईचे किंवा वरमाईचे जे आईवडील असतात की नाही त्यांनाही बोलवलं जातं आणि तेही त्यावेळेला त्यांना आहेर करतात. अशा तऱ्हेने केळवणाचा कार्यक्रम हा हौसेने मौजेने केला जातो. केळवणाच्या दिवशी सवाष्ण ब्राह्मणांनासुद्धा जेवायला घालायची पद्धत आपल्याकडे आहे. प्रत्येकाकडची पद्धत असते. काही जणांकडे 5 सवाष्णी घालतात, काही जणांकडे 1च घालतात, काही जणांकडे 11 सवाष्णी असतात. ज्या पद्धतीने आपल्याकडे करत असतील त्याप्रमाणे सवाष्णी बोलवून त्यांनाही पाट, पाणी, रांगोळी घालावी, छान त्यांना आग्रह करून जेवायला घालावं, त्यांनाही बांगड्या भराव्यात, नंतर मेहंदी काढावी आणि त्यांची ओटी भरावी. सवाष्णींचा कार्यक्रमसुद्धा याच दिवशी केला जातो. आणखीन एक केळवणाच्या दिवशी केलं जातं म्हणजे आपण आपल्या घरी त्या दिवशी बरेच पाहुणे बोलवलेले असतात, हो की नाही. त्यावेळेला आपण सुद्धा आलेल्या पाहुण्यांना आहेर देऊ शकतो. लग्नघरी काय होतं की खूप गडबड असते, मग अशा वेळेला एखाद्याला आहेर द्यायचा राहतो आणि मुख्य म्हणजे केळवणाच्या दिवशी अगदी जवळचे नातेवाईक आपण बोलवलेच असतात. त्यामुळे त्यांनाही आपल्याला शांत चित्ताने, शांत मनाने व्यवस्थित आहेर देता येतो. तेही मंडळी आपल्याला आहेर करतात. अशा तऱ्हेने अतिशय आनंदात आणि उत्साहात केळवणाचा कार्यक्रम होतो. आता आपण व्याहीभोजनाबद्दल बोलूयात. केळवण हा कार्यक्रम असतो की नाही, हा मुलाकडच्यांकडे, मुलीकडच्यांकडे किंवा मुंजे घरीसुद्धा केला जातो. परंतु व्याहीभोजन हा जो कार्यक्रम असतो हा फक्त मुलाकडच्याकडेच केला जातो. त्यावेळेला मुलीकडच्यांना सगळ्यांना जेवायला बोलवलं जातं. त्यानिमित्ताने व्याह्यांकडचे म्हणजेच मुलीकडच्यांचे काही जे मानाचे मंडळी असतील त्यांनाही बोलवलं जायचं. मुलीच्या आईचे पाय धुवायची सुद्धा काही जणांकडे पद्धत आहे बरं का. मुलीच्या आईलाही साडी चोळी देऊन त्यांनाही आहेर केला जायचा. त्याचबरोबर जी मंडळी व्याहीभोजनाला आली असतात त्यांनाही साडी चोळी किंवा आपण जे काही ठरलं असेल ती वस्तू, भेटवस्तू दिली जाते. आता हे जे व्याहीभोजन असेल तर ते पूर्वीच्या काळी का केलं जायचं की पहिलं बाळ होईस्तोवर मुलीचे आईवडील मुलीच्याकडे जेवत नसत आणि म्हणून हे व्याहीभोजनाचा कार्यक्रम केला जायचा. त्यामुळे काय व्हायचं की मुलीकडचे मंडळी जे असायचे ना की ते मुलाकडे यायचे आणि त्यामुळे
मुलाकडचे घरदार त्यांना बघितलं जायचं, त्यांच्या पाहुण्यांची त्यांची ओळख व्हायची आणि एक प्रकारचा 2 घरांमधला जो संकोच असतो तो थोडाफार कमी व्हायचा आणि त्याकरतासुद्धा व्याहीभोजन केलं जायचं. आता अर्थात हल्ली आपण या गोष्टी एवढ्या पाळत नाहीत. ह्या ज्या पूर्वीच्या पद्धती म्हणा किंवा रूढी परंपरा असायच्या की नाही, याच्यामध्ये काहीतरी एक विशिष्ट हेतू असायचा आणि त्याच्याकरता या सगळ्या गोष्टी अगदी आवर्जून केल्या जायच्या. अजूनही लग्न ठरलं की आपण व्याहीभोजन केळवण अगदी धूमधडाक्यात करतो, हौसेने करतो. उलट हल्लीचं व्याहीभोजन किंवा जे केळवण करतो ते अतिशय उत्साहात आणि कौतुकाने केलं जातं आणि तो जो एक माहोल तयार होतो ना, तो अतिशय छान असतो असं मला वाटतं. काही गोष्टी जुन्या, काही गोष्टी नव्या याचा मेळ घालून आपण आपला जो लग्न सोहळा किंवा आपल्याकडे जे कार्य असतं ते आनंदात आणि उत्साहात पार पाडावं असं मला वाटतं. आणखीन एक सांगायचं राहिलं, ज्यावेळेला व्याहीभोजनाला मुलीकडचे येतात की नाही, त्यावेळेला ते लग्नाचं आमंत्रण मुलाकडच्यांना देतात. म्हणजे ते पत्रिका घेऊन येतात, व्यवस्थित आमंत्रण देतात आणि सगळ्यांनी लग्नाला यावं असं त्यांना आग्रहाचं आमंत्रण करतात. बहुतेक तुम्हाला आता केळवण आणि व्याहीभोजन यातल्या संकल्पना समजल्या असतील असं मला वाटतं. त्यातूनही काही प्रश्न असतील तर नक्की मला अभिप्रायामध्ये विचारा. आपण त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करू. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.